हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी मगर. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनेलवरती अश्विनीज किचन अँड इन्फोटेनमेंट. जर कोणी आपल्या इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो नसेल केलं तर प्लीज आपल्या इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आज आपण पाहूया पनीर टाकोज. जो चपातीपासून असाच क्रिस्पी पदार्थ बनवला जातो. तर त्यासाठी मी त्याच्या मस्त गोल गोल अशा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. चला मग आता आपण सुरू करूया पनीर टाकोज बनवायला. सर्वप्रथम आपण ज्या आपण चपात्या बनवून घेतलेल्या आहेत ना त्या अशा भाजून घ्यायच्या. जास्त नाही भाजायच्या आपल्याला, तर थोड्याशा घोळेच भाजायच्या. चला तर मग आज आपण पाहणार आहोत पनीर टाकोज साठी आपल्याला लागणारे साहित्य. एक उकडून मॅश केलेला बटाटा, शिमला मिर्च, टोमॅटो, पनीर. पनीर टाकोज मध्ये आपल्याला पनीर हे हवंच आहे. कांदा, गाजर, धना पावडर, हळद, मोहरी, जिरे, चवीनुसार मीठ आणि हे लाल तिखट. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, तेल, बटर, सॉस आणि चीज आणि टाकोजसाठी चपाती. चला आपण गॅस चालू करून घेऊयात. मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता पनीर टाकोज बनवण्यासाठी आपल्याला भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून टाकोज मध्ये भाज्या अशा कच्च्या लागणार नाहीत. आपल्याला थोडीशी क्रिस्पी पण बनवून जातील. आपली कढई आता छानपैकी अशी गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेणार आहे. मी 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी. आपलं तेल असं कडकडीत गरम झालेलं आहे. मोहरी तडडली आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जिरे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांदा. कांदा असा आपला छान असा थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण टोमॅटो. चला आता आपला कांदा भाजून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालते. टोमॅटो जास्त आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये आपण मीठ घालून घेऊया. मीठ हे आपल्या चवीनुसार घालायचं आहे, म्हणजे कसं टोमॅटो पटकन भाजलं जातं. छान प्रकारे आता टोमॅटोलाही पाणी सुटायला लागले. मैत्रिणींनो, प्लीज मला कमेंट करून सांगा माझ्या ह्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का. तुमचं कमेंट आल्या तर मलाही समजेल की माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतात म्हणून. आणि तुम्हाला आपल्या रेसिपी कशा वाटतात त्याही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा आणि फेसबुकला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपलं कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत. अद्रक आणि लसूणची पेस्ट मी मुद्दामच टोमॅटो नंतर घालते, जेणेकरून त्याचा वास तसाच राहील. आता आपलं अद्रक लसूण सुद्धा भाजायला लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत शिमला मिर्च, त्याच्यानंतर घालणार आहोत आपलं पनीर. हे पनीर आपण घरीच बनवलं आहे. तर तुम्हाला जर आपलं जर पनीर आवडलं तर मला नक्की सांगा, मी पनीरची रेसिपी ही बनवून तुम्हाला शेअर करेन. आता हे आपण शिजलेलं गाजर आणि हा मॅश केलेला बटाटा
आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आपल्याला मिश्रण. मस्त क्रिस्पी होणार आहे आता हे मिश्रण आपलं. आता या मिश्रणला आपण 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. माझं इकडे नाकून तोंड एक खायला लागलं. झाकण ठेवून घेऊया करत. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपले मसाले. धनापूड, हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर. कोथिंबीरीने कलर पण छान येतो. आणि 1-2 मिनिटांची त्याला वाफ देऊन घेणार आहोत आपण. मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या नवीन नवीन रेसिपी पाहायला आवडतील का? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आता हे आपण खोलत आहोत. आता हे पाहू शकता आपला मसाला तयार झालेला आहे टाकोससाठी. आता आपण टाकोस बनवायला घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण आपला पॅन गरम करायला ठेवणार आहोत. पॅन गरम होईपर्यंत आपण आपला टाकोस बनवायला स्टार्ट करतोय. झाला की त्याच्यामध्ये आपण बनवलेली आपण भाजी याच्यामध्ये घालणार आहोत. टाकोस मध्ये भरून घेऊयात आता आपले. भाजींचा आपल्याला फ्लेवर खूप छान यायला लागले आपल्या भाजीचा. आता हे आपलं याच्यामध्ये भरून झालेले. आता याच्यामध्ये आपण घेतलेली चीज आपण खिसणार आहोत. आता आपण हे चीज या टाकोज वरती आपण खिसून घेणार आहोत. असं मस्त पैकी असं चीज आपण खिसून घेतलेलं आहे याच्यावरती. आता हे असं आपल्याला आपण कानावले कसे करतो असं पलटी करून घ्यायचंय. मस्त अशी रेसिपी लागते. दिसायलाही खूप छान दिसते. आपला पॅन गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण बटर लावून घेऊया. आणि आपले टाकोस ठेवून देऊया भाजण्यासाठी. आता क्रिस्पी टाकोस लागतात ना, खूप सुंदर. चवीलाही खूप सुंदर लागतात. टाकोसला असं वरतूनही आपण बटर लावून घ्यायचंय. टाकोस जे आहे ना ते आपण टिफिनसाठीही देऊ शकतो. खूप पौष्टिक आहे टाकोस, कारण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आलेल्या आहेत. टाकोस आपलं कमी गॅसवरती भाजून घ्यायचंय. पलटी करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं टाकोस बनवून तयार झालेलं आहे. आता आपण टाकोस एका प्लेट मध्ये काढून घेऊयात. मस्त दिसतंय ना टाकोस. हे पहा आपलं टाकोस तयार आहे. खूप छान असं आपलं टाकोस दिसतंय. प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आपली रेसिपी कशी बनली. आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.